नोकरी असो वा लग्न, चष्म्याची अडचण आता होऊ देऊ नका. नंदादीप नेत्रालयात या आणि तुमच्या चष्म्यापासून मिळवा कायमची मुक्ती. कारण आता चष्मा घालवण्याची लासिक शस्त्रक्रिया फक्त 32,999 रुपयात. शिवाय 5,000 रुपयांपर्यंतचे लासिक स्क्रीनिंग अगदी मोफत. ऑफर मर्यादित कालावधीसाठी. तर वाट कसली बघताय, आजच कॉल करा 92-2000-1000. नंदादीप नेत्रालय, न्यू शाहूपुरी, कोल्हापूर. दृष्टी म्हणजे नंदादीप. कागल नगर परिषदेची निवडणूक चुरशीची आणि अटीतटीची होणार असं चित्र आपल्याला दिसत आहे. नामदार हसनसो मुश्रीफ आणि राजे समजीतसिंह घाडगे यांची युती झालेली आहे आणि आज आपल्या बरोबर आहेत राष्ट्रवादीचे नेते आणि जिल्हा बँकेचे संचालक प्रताप उर्फ भैया माने. नमस्कार. तर माझा पहिला प्रश्न तुम्हाला असा आहे की सर, राष्ट्रवादीचे नेते म्हणून युतीबाबत काय सांगाल? नाही, राष्ट्रवादीचा एक कार्यकर्ता प्रमुख म्हणून मला युतीबद्दल असं वाटतं की 2011 साली सुद्धा कागलमध्ये कैलास विक्रमसिंग घाडगे राजे आणि मुश्रीफ साहेबांची युती झालेली होती आणि त्यामुळे युती ही काय नवीन नाही, पहिल्यांदा युती झालेली. कागल शहराच्या विकासाचा रोडमॅप जो आहे, कागल हे छत्रपती शाहूंची जन्मभूमी, ज्या शाहूंनी समतेचा विचार संपूर्ण देशाला दिला. त्या शाहूंच्या भूमीमध्ये बाबा हे सारखे वाद किती घालायचे, संघर्ष किती करायचा, केसेस कार्यकर्त्यांच्यावर होतात, कामामध्ये एकमेकाला अडचण होते, अडवणूक होते आणि विकास कामाला खीळ बसते. या भूमिकेतून कागलमध्ये मानसिकता अशी होती जनतेची की बाबा हे थांबवा, भांडणं थांबवा, वाद थांबवा, पेपरमधले मीडियामध्ये तुमचे जे वाद येतात ते थांबवा. आणि कुठेतरी कागल शहराला विकासाची गती जी दिलेली आहे आमदार मुश्रीफ साहेबांनी, ती वाढण्यासाठी सगळ्यांनी प्रयत्न करा. त्यातूनही नैसर्गिक युती झालेली आहे. म्हणजे असं काहीतरी कुठल्या तरी स्वार्थासाठी किंवा कुठल्या तरी गोष्टीसाठी आरोप करतात काही लोक, तशी ती युती झालेली नाही. ही बाबा कागल शहरातल्या लोकांची मानसिकता होती अशी युती व्हावी. तुम्ही म्हणताय की ही युती झालेली आहे ती चांगल्या पद्धतीने झालेली आणि योग्य. मग ही योग्य जर असेल तर मग ही निवडणूक चुरशीची होणार की एकतर्फी? लोकशाहीमध्ये निवडणूक ही निवडणूक असते. म्हणजे लोकांना बाबासाहेबांनी, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी घटनेचा अधिकार दिला, आज जाऊन मतदान करायचा अधिकार दिला. पण त्याचं मत हे निश्चितपणे त्या मताला महत्व आहे, किंमत आहे. आणि त्यामुळं चुरशीची वगैरे काय म्हणता येत नाही, पण आम्ही लोकशाहीला आदर ठेवणारे कार्यकर्ते आहोत. त्यामुळं घटनेने जो अधिकार दिला आहे तो लोकांनी पाळावा आणि मतदान करावं. आणि कागलमध्ये बाबा विकासाचा कौल आहे सातत्याने. मुश्रीफ साहेबांना या विधानसभेत सुद्धा जवळजवळ 2800 मताचं लीड कागल शहरानं दिलेलं आहे. पण कागलची मेंटॅलिटी शहराची ही विकासाच्या बाजूने आहे आणि जो विकास प्रचंड कागल शहरामध्ये झाला, प्रचंड विकास. म्हणजे आज महाराष्ट्रामध्ये एक वेगळं गाव, जसं बारामतीची ओळख होते किंवा लातूर म्हणलं जायचं, तसं कागलची ओळख या निमित्तानं व्हायला लागलेली आहे. आणि डेव्हलप्ड कागल लोकांना फक्त रस्ते, गटार, पाण्याचं पाण्याने, पिण्याचं पाणी आणि लाईट हा म्हणजे विकास नाही. तर कागलमध्ये वेगवेगळ्या अँगलमधून गार्डन्स असतील, वृक्षारोपण असेल, वेगवेगळे आता स्पोर्ट्सचे पाझर तलावाचे स्पोर्ट्स असतील, पुतळे असतील, तुमचे सेल्फी पॉईंट असतील, घरकुल असेल, सामान्य माणसाला 1002 घरं IDSMTतून, रमाईमधून जवळजवळ 800 घरं आणि त्या म्हाडाची चालू आहे तिथं 600 घरं. एवढं मोठं कागलला घराचं एक घरकुल मोठं बनवण्याचं काम मुश्रीफ साहेबांनी केलेलं आहे. आणि अनेक पिण्याची पाण्याची योजना, आता 4था टप्पा आमचं काम सुरू झालेला आहे. अनेक कामं शहराच्या दृष्टीनं महत्त्वाचे जे घटक होते ते सगळे आपले कामं सुरू आहेत. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे 292 कोटी रुपयाचा कागल शहराला सगळ्यात महत्त्वाचा भेडसवणारा प्रश्न म्हणजे स्टँडजवळची वाहतूक. आणि आता 6 पदरी रोड नॅशनल हायवे होत असताना आमची मागणी होती, गडकरी साहेबांनी ती मागणी मान्य केली. नामदार गडकरी साहेब त्यांचा आभारी मानतो. मुश्रीफ साहेब असतील, समरित दादा असतील, यांनी पाठलाग केलेला होता त्याचा. आणि 295 कोटी रुपये यासाठी मंजूर झाले. टेंडर कोड झालं. या 2-4 दिवसामध्ये टेंडर मंजूर होईल आणि वर्क ऑर्डरमध्ये 1 किलोमीटर आणि 300 मीटरचा फ्लायओव्हर कारखान्याच्या ऑफिसपासून ते आमच्या इथं शाहू उद्यानच्या पुढं हा कराडच्या धर्तीवरचा फ्लायओव्हर मंजूर होतो. अनेक कामं म्हणजे निव्वळ विकास कामं नाही, त्याच्यावर कागल शहरात ज्या शासनाच्या योजना असतील सगळ्या योजना, मग संजय गांधी असेल, लाडकी बहीण असेल, बांधकाम कामगार योजना असेल, तुमचं आयुष्यमानचं कार्ड असेल, त्यावर अनेक योजना ज्या सामान्य माणसाला गरजेचं आहेत त्या सगळ्या जवळजवळ कागल शहरातल्या 80% लोकांना देण्याचं काम कार्यकर्त्यांनी केलेलं आहे. आणि त्यामुळं लोकांचा विश्वास आहे आमच्यावर. आणि त्याच्यात आता मान्य समजदार त्यांचे मी आभार मानतो की त्यांनी भूमिका घेतली. अखिलेश राजे, मृगेंद्र बाळ राजे यांनी यात आघाडीमध्ये येण्याचा निर्णय घेतला. आणि कागलमध्ये आता वाद नाही, कागलमध्ये निवडणुकीमध्ये जो संघर्ष व्हायचा तो नाही आहे.
खेळीमेळीनं लोक सगळे प्रचारला जायला लागलेत. आमचाही आता आघाडी जायला लागल्या, त्यांचेही गट जायला लागलेत आणि खेळीमध्ये वातावरण आहे. लोकशाहीचा कौल शेवटी स्वीकारावा लागतो. आम्हाला खात्री आहे एवढं काम केल्यानंतर कागलची जनता ही आमच्यापासून बाजूला जाणार नाही. म्हणजे प्रेमानं, सक्तीनं नव्हे, प्रेमानं ती बरोबर राहील. कारण त्यांना माहिती आहे की कागलचा विकास कोण करू शकतो आणि कागलच्या विकासाला गती त्यानिमित्ताने चांगली मिळेल. इतकं सगळं तुम्ही तरी सांगितलंय, पण तुमच्या पॅनलचे उमेदवार निवडून येतील असा तुम्हाला विश्वास आहे का? आणि का निवडून येतील ते? मला विश्वास आहे नगराध्यक्षाचे एक उमेदवार आणि पॅनलचे 23 उमेदवार हे विजयी होतील. कारण युतीचं फॉर्मेशन असं चांगलं झालेलं आहे की लोकांना आवडणारे चेहरे गेले, जुन्यांचं मिश्रण, नवीन लोक आले घातलेले आहेत, शिकलेले आहेत चांगले. नगराध्यक्ष आता ह्या मुख्याध्यापक होत्या, निवृत्त झाल्या. आमची एक जकातीव नावाची मुलगी उभारली, ती MBA आहे. अनेक मुले शिकलेले आहेत, अनेक चांगले लोकांच्या मध्ये समाज इंजिनियर आहेत, काही लोक, काही चांगले ग्रॅज्युएट्स आहेत. आणि ते बाबा एक चेहरा पाहिजे लोकांना नवीन वाटणारा, तो चेहरा आम्ही दिलेला आहे. आणि आम्ही मगाशी सांगितल्याप्रमाणे लोकांचं पॅनल कुणाचा आहे चेहरा नंतर बघतील, परंतु पॅनल मुश्रीफ साहेब, समरजित दादा आणि मृगेंद्र राजेंचा आहे म्हणल्यानंतर लोक निश्चितपणे, मला खात्री आहे की 23 उमेदवारांना विक्रमी मताने निवडून आणतील. म्हणजे एकूणच तुम्ही आता या निवडणुकीत एका युवा पिढीला उभं केलं असं म्हणायला हरकत नाही. तर राष्ट्रवादीचे नेते म्हणून या निवडणुकीत तुमची भूमिका काय आहे? मला खात्री आहे की कागल तालुक्यामध्ये, कागल विधानसभा 3 नगरपालिका आहेत, कागल, मुरगुड आणि गडली. तिन्ही ठिकाणी राष्ट्रवादी आणि मित्र पक्षांची युतीचं सरकार, युतीच्या आघाडीचं सत्ता येईल. आणि तिन्ही ठिकाणी, कारण मुश्रीफ साहेबांनी कागल बरोबर गडिंगला, मुरगुडला प्रचंड निधी दिलेला आहे. त्याचं निश्चितपणे हे आहे, मला खात्री आहे. आणि बाबा ही कागल ही शाहू फुले आंबेडकरांच्या विचाराची भूमी आहे. आज आम्ही गैबी चौकामध्ये अण्णाभाऊ साठे, महात्मा फुले आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा पूर्णाकृती पुतळे उभा केले. इथे खडेकर चौकामध्ये आता शाहू महाराजांचा पूर्णाकृती पुतळा उभा करतो. बसवेश्वर महाराजांचा आम्ही पुतळा उभा केलेला आहे. अनेक पुतळे उभा केलेले आहेत. कारण ते पुतळे म्हणजे नुसता विकास नाही, तर तो चेहरा आहे. सामाजिक अभिसरण केलेल्या नेतृत्वांचा कायम स्मरण राहावं, ही भूमिका आम्ही घेतलेली आहे. आणि मला खात्री आहे की तिन्ही नगरपालिकेमध्ये राष्ट्रवादी आणि मित्र पक्षांची सत्ता ताकदीने येईल. आता आपण बघितलं तर कागलमध्ये विरोधकांकडून तुमच्यावर आरोप केले जात आहेत, ते त्याबद्दल काय सांगाल तुम्ही? म्हणजे आरोप म्हणजे कसले आरोप? दहशत केल्याचे आरोप असे आहेत. नाही, काय सांगतोय काय दहशत? मी मगाही सांगितले की लोकशाहीत बाबासाहेबांनी घटनेचा अधिकार दिला आहे. प्रत्येक मतदाराला आज जाऊन मतदान करण्याचा अधिकार दिला. मतदान आता कायदेशीर होतंय. आता तरी SIR आणि ह्याच्यामुळे मतदान एवढं कडक आहे की आता ओळखपत्र तुमची दाखवल्याशिवाय तुमचं मतदान होत नाही. नंबर 2, आता दहशत केली म्हणजे काय केलं? उमेदवार एवढं प्रचंड काम आहे कागलमध्ये, त्यामुळे लोकांना वाटते की आपण विरोधात वारू नयेच, आपण वरून आपली डाळ शिजणार नाही. आणि त्यामुळे एकत्र येऊन सगळे लोक लढायला लागलेत. आणि त्यामुळे दहशत वगैरे काही नाही. कुणाला आता आपण आरोप करताय तर मला सांगा की आज 4-5 दिवस कोणावर दहशत केली, कोणावर दादागिरी केली, कुठे पोलीस स्टेशनला तक्रार झाली? काही झालेलं नाही. हा भ्रम पसरवण्याचं काम आहे. कामाचं मूल्यमापन जनता निश्चितपणे करणार आहे. आणि मला खात्री आहे की नामदार मुश्रीफ साहेब जे प्रचंड काम या तालुक्यामध्ये करतात त्याला निश्चितपणे हे लोक कौल देणार आहेत. आणि याच्यावर आमच्याबरोबर मुश्रीफ साहेब, समरजित दादा घाडगे साहेब, संजय बाबांनी भूमिका घेतलेली आहे. त्यांनी पाठिंबा दिला आम्हाला. दुर्दैवानं आम्हाला काही सीट्स त्यांना देता आले नाहीत, पण संजय बाबांनी भूमिका घेतलेली आहे की बाबा हे कागलच्या विकासाचं हे पॅनल आहे, याला डावलून चालणार नाही. म्हणून त्यांनी सुद्धा भूमिका घेतली. त्यांच्या कार्यकर्त्यांचा आम्ही आभार मानतो की त्यांनी कागलमध्ये आमच्या बरोबर राहण्याचा निर्णय घेतला, भूमिका घेतली आणि त्यांनी पाठिंबा आम्हाला दिलेला आहे. तर आज आपल्याबरोबर होते राष्ट्रवादीचे नेते आणि जिल्हा बँकेचे संचालक प्रताप उर्फ भैया माने. कागलला बारामती शहरासारखं करून दाखवण्याचं स्वप्न त्यांनी आता व्यक्त केलेलं आहे. तसंच या निवडणुकीमध्ये जुने चेहरे न ठेवता जुन्या आणि नवीन असे मिश्र म्हणजेच युवा पिढीकडे पण त्यांचा या निवडणुकीत कल आहे असं आपल्याला दिसतंय. आणि एकूणच मुश्रीफ आणि समरजितसिंह घाडगे यांचं जे पूर्ण कार्य आहे ते कागलमध्ये पूर्ण दिसून येईल आणि त्याचा विकास होईल असा आत्मविश्वासही त्यांनी आपल्यापर्यंत पोहोचवलेला आहे. माझा महाराष्ट्र न्यूज साठी व्हिडिओ जर्नलिस्ट नाज अत्तारसह साक्षी दळवी, कोल्हापूर. ताज्या घडामोडी पाहण्यासाठी माझा महाराष्ट्र न्यूजला आजच सबस्क्राईब करा.